शेतकरी प्रचंड मेहनत करून त्या ठिकाणी पीक घेत असतो. त्यामध्ये कधी कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी नशीब. चालू असलेला हा हंगाम आहे तो म्हणजे कांदा पिकाचा. पण हे पीक घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला नेहमी काही ना काही त्या ठिकाणी अडचणी येत असतात. त्यापैकी ज्या अडचणी नेहमी येतात त्या म्हणजे कांद्याचा फुटवा न होणे, कांद्याच्या पातींची संख्या न वाढणे, कांद्याची मान न वाढणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या सगळ्यांना जो काय प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कांद्याचे जे काय शेंडे आहेत आणि कांद्याची जी काय पात आहे ती पिवळी पडायला लागणे. या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका. शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 5 अशी जबरदस्त टॉनिक्स त्या ठिकाणी सांगणार आहे, ज्याची फवारणी करून तुम्ही तुमचं संपूर्ण कांदा पीक हे जे काय आहे ते हिरवागार बनवू शकता. त्यासोबतच कांद्याची फुटवे हे देखील वाढवू शकता. कांद्याची जी काय मान आहे किंवा कांद्याचा जो काय दांडा असतो तोही तुम्ही त्या ठिकाणी जाड करू शकता. आणि पिवळी पडलेली जी काय पात आहे किंवा वरचे जे काय शेंडे पिवळे झालेत तेही अगदी एका फवारणीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिरवेगार करू शकता. त्यामुळे हा जो काय व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहा. बरेचसे शेतकरी आपला व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करायला ते विसरत असतात. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून टाका. शेतकरी मित्रांनो, आपण जे काय आता टॉप 5 टॉनिक पाहणार आहे ते सर्व त्या ठिकाणी स्टँडर्ड कंपनीचे आहेत आणि ते मी माझ्या शेतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापरतो. बरेचसे शेतकरी जे काय माझ्या ओळखीचे आहेत ते सुद्धा हेच टॉनिक त्या ठिकाणी वापरतात आणि त्यांना खूप असा जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी भेटला आहे. आणि यातलं जे काय पहिलं टॉनिक आहे ते म्हणजे टाटा बहार. आता याच्यामध्ये जे काय असतं ते म्हणजे ॲमिनो ॲसिड्स असतं आणि याच्यासोबतच याच्यामध्ये असतं हायड्रोलाइज प्रोटीन. आता हे जे काय आहे हे ग्रोथ प्रमोटर आहे. आता हे करतं काय नेमकं, हे कांद्याच्या पानामध्ये जे काय अन्नद्रव्य असतं ते तयार करण्याची क्षमता वाढवतं. आता एकदा अन्नद्रव्य करण्याची क्षमता जर वाढली तर यामुळं काय होतं की जी काय पेशी असतात या कांद्याच्या पातीमध्ये त्यांची देखील त्या ठिकाणी वाढ होते आणि परिणामी जो काय पानांचा रंग असतो तो त्या ठिकाणी हिरवा होतो. सोबतच याला जे काय कांद्याची पात आहे या पातीचा फुटवा देखील त्या ठिकाणी जबरदस्त असा होत असतो. आता हे वापरायचं प्रमाण कसं आहे, आता हे जे काय वापरायचं प्रमाण आहे हे 40 ml प्रति 15 लिटरचा जो काय पंप असतो याला 40 ml औषध तुम्ही त्या ठिकाणी घेऊन ही तुमच्या शेती पिकावरती त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता. मित्रांनो, यानंतरचं जे काय 2 नंबरचं टॉनिक आहे ते अगदी स्टँडर्ड कंपनीचं आहे आणि तुम्हाला जर जास्त फुटवे पाहिजे असतील, पात जास्त हिरवीगार पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्की त्या ठिकाणी वापरायलाच हवं. आता हे सिंजेंटा कंपनीचं त्या ठिकाणी इसोबियन आणि हे जे टॉनिक जे आहे याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स असतात, त्या ठिकाणी पेप्टाईडसुद्धा असतात आणि काही प्रमाणात याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंटसुद्धा असतात. आता हे तुमच्या कांदा पिकाची जी काही थांबलेली वाढ आहे हे वाढ त्या ठिकाणी त्वरित वाढवण्याचं काम करतं. त्यासोबतच फुटव्यासाठी सुद्धा हे 1 नंबरचं टॉनिक त्या ठिकाणी आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. यासोबतच कांदा पिकाची पात देखील आहे ती पिवळी पडलेली जी काय पात आहे हे देखील याच्या फवारणीने त्या ठिकाणी हिरवीगार होत असते. आता तुम्ही जर म्हणाल याचा डोस त्या ठिकाणी किती घ्यायचा आहे तर 15 लिटरच्या पंपसाठी एका पंपसाठी त्यासोबत तुम्ही 40 ठिकाणी औषध घ्यायचं आहे आणि तुमच्या कांदा पिकावर त्या ठिकाणी फवारायचं आहे. तर मित्रांनो, आता जे काय 3ऱ्या नंबरचं जे काय टॉनिक आहे ते सुद्धा एकदम स्टँडर्ड कंपनीचं आहे, बायर कंपनीचं ॲम्बिशन. हा जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स आहेत, त्याच्यासोबतच फुलिक ॲसिडसुद्धा आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंटसुद्धा आहे. आता याचा परिणाम असा होतो की कांद्याच्या पेशींची सुरुवातीला त्या ठिकाणी वाढ होत असते. त्यासोबतच तुमची जी काय पात आहे ती पात त्या ठिकाणी निरोगी आणि हिरवीगार राखण्याचं काम हे औषध त्या ठिकाणी करत असतं. त्यासोबतच कांद्याचं उत्पादन सुद्धा वाढवायला हे जे काय ॲम्बिशन आहे हे त्या ठिकाणी मदत करत असतं. आता याचा जो काय डोस आहे हा डोस तुम्हाला घ्यायचा आहे 40 ml प्रति 15 लिटरच्या पंपसाठी आणि हे पूर्ण औषध तुम्ही तुमच्या कांद्यावरती त्या ठिकाणी फवारायचं आहे. खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मला या औषधाचा मी माझ्या शेतामध्ये ज्यावेळेस फवारलं होतं त्यावेळेस मला भेटला होता. तर मित्रांनो, आता यापुढचं जे काही टॉनिक आहे ते म्हणजे बायोटा एक्स. आता बायोटा एक्समध्ये कुठले कुठले घटक त्या ठिकाणी आहेत. आता काय होतं की शेतकऱ्याला औषधाचं नाव माहीत असतं पण त्या ठिकाणी त्या औषधामधले कुठले कुठले घटक आहे आणि त्यांचं काम नक्की काय आहे हे त्या ठिकाणी माहीत नसतं. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे की समुद्राचं शेवाळ याच्यामध्ये आहे. सोबतच ॲमिनो ॲसिड्स आहेत, काही प्रथिनं आहेत आणि काही एन्झाईम्स आहेत. आता या सगळ्याचं काम काय असतं की या सगळ्याचं काम जे असतं
ते एखाद्या पिकाची वाढ समजा खुंटलेली आहे तर त्या पिकावरती आपण जेव्हा याची फवारणी करतो तेव्हा त्याची वाढ त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे एक टाईपचं ग्रोथ प्रमोटर आहे. सोबतच हे कांद्यासाठी काय काम करणार आहे तर कांद्याची जी काय पात आहे जी की त्या ठिकाणी पिवळी पडलेली आहे ती हिरवीगार करण्याचं काम, सोबतच कांद्याचा जो काय पातींची संख्या वाढवण्याचं काम आहे किंवा कांद्याचा मान असेल, कांद्याचा दांडा असेल ते मोठं करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी बायोटाएक्सचं असतं. यासोबतच कांद्यासोबतच तुम्ही अन्य कुठल्याही पिकावर याची त्या ठिकाणी फवारणी करू शकता. खूप चांगला रिझल्ट याचा आहे. तर मित्रांनो, यानंतरचं शेवटचं आणि 5वं जे काय टॉनिक आहे ते म्हणजे ऑक्सिजन. आता याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे, फुलविक ॲसिड आहे, त्यासोबतच ॲमिनो ॲसिड देखील आहे. आता हे नेमकं काम काय करतं? सुरुवातीला हे कांद्याची मुळं वाढवण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी करत असतं. कांद्याच्या पातींची संख्या देखील हे वाढवतं. त्यासोबतच पिवळे पडलेले कांद्याचे शेंडे आहेत ते सुद्धा हिरवेगार करण्याचं काम हे टॉनिक त्या ठिकाणी करत असतं. आता तुम्ही विचाराल याचा डोस हा कसा घ्यायचा आहे, तर प्रति 50 ml 15 लिटरच्या पंपसाठी याचा डोस घेऊन तुम्ही तुमच्या कांद्यावरती याची फवारणी त्या ठिकाणी करू शकता आणि तुमचा कांदा किंवा तुमचा प्लॉट हा पूर्ण हिरवागार त्या ठिकाणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 5 जबरदस्त टॉनिक्स जी तुम्ही तुमच्या कांदा पिकाला वापरू शकता. याने तुमचं कांदा पीक हिरवागारही दिसेल आणि तुम्हाला उत्पन्नही त्या ठिकाणी भरपूर मिळेल. तुम्ही यापैकी कोणतं टॉनिक वापरले किंवा अजून कोणतं टॉनिक चांगलं तुम्हाला माहीत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान.